आरती जाधव. माझी नेमणूक सध्या पिंक पदक कळम येथे आहे. आता बऱ्याच जणांना माहित नसेल पिंक पदक म्हणजे काय ते. तर पिंक पदक खास महिलांसाठी नेमणूक केलेले, महिला व बालकांसाठी. तर या पिंक पदक मध्ये महिलांविषयी जे महिला अत्याचारांचे आणि छेडछाडीचे गुन्ह्याचे तपास प्लस तक्रारी याचं कामकाज केलं जातं. हे फक्त पिंक पदक, सध्याचे पिंक पदक हे फक्त कळमसाठी मर्यादित नाहीये, तर पोलीस स्टेशन एरमाळा, ढोकी, शिराडोन आणि कळम यांच्या हद्दीमध्ये आमचं कामकाज चालू राहतं. म्हणजे फक्त एक पोलीस स्टेशन मर्यादित नाही, आमच्या अंडर 4 पोलीस स्टेशन येतात आणि 4 पोलीस स्टेशनचं काम हे आमचे पथकातले सगळे सदस्य करत असतात. आणि त्याची प्रमुख म्हणून सध्या मला दिलेला आहे. आणि कळम म्हटलं तर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. माझं शिक्षण इथंच झालेलं आहे, शहीद भगतसिंग शाळेमध्ये. असं फार काही मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये किंवा इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे झालेलं नाही. एकदम छोटंसं स्कूल आहे ते. बऱ्याच जणांना माहिती असेल. कळमचेच आहेत ना तुम्ही सर्व? नाही. कुठले कुठले? अरे बापरे, खूप छान. अरे बापरे, खूप छान वाटतं की एवढ्या लांब लांब महिला आलेल्या आहेत आणि त्यांच्यासमोर माझा सत्कार होते. मी आयोजकाचे आणि सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद करते. ह्या क्षेत्रात हे क्षेत्र खूप टफ आहे आणि बरेच जणांना भीती वाटते की ह्या क्षेत्रात यावं का नाही, कसं होईल पोलीस खात्यामध्ये, कारण की धावपळ खूप असते, कामकाज खूप असतं. मी सर्वांना विनंती करते, आपले जे आहेत मुली जे आहेत त्यांनी या क्षेत्रात नक्की घेऊन या. नक्की म्हणजे नक्की तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही जे प्रायव्हेट क्षेत्र किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांची ओळख किंवा अस्तित्व निर्माण म्हणजे करायला खूप तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. पण तुम्ही साध्या पोलीस क्षेत्रात आले आणि जरी पोलीस आहे म्हणले तरी 10-12 माणसं तर सहज बघतात आणि इतर म्हणजे तुम्हाला जास्त धडपड करावी लागत नाही स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला. त्यामुळे खूप प्राऊड फील होतं. एकदम छोट्याशी शाळा आहे, शहीद भगतसिंग मॅडमना माहीत असतं, त्यांचीच विद्यार्थिनी म्हणावं लागेल, कारण की विद्याभवन शाळेचीच आहे भगतसिंग शाळा. तर मॅडमचे मी खूप खूप धन्यवाद करते, कारण की सध्या आमचा महत्त्वाचा बंदोबस्त चालू आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरायचं आहे. मॅडमने म्हटले होते 5 मिनिटं द्या, कसे 5 मिनिटं काढून आलेले. त्यामुळे मॅडमला सॉरी पण म्हणते आणि धन्यवादही म्हणते की एवढ्या छोट्याशा वेळात वेळ काढून त्यांनी माझा सत्कार केला. तर धन्यवाद. धन्यवाद आरती.